मांजरी येथील सुभाष सामुदायिक शेतकी संघाला दणका बसतोय, कारण कृष्णा खोरे विकास महामंडळाचा हा दणका आहे। शेतकी संघाला दिलेली जमीन ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले। शेकडो एकर शेतीसाठी दिलेली जमीन आता परत घेणारे जमीन पुन्हा जलसंपदा विभागाच्या ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। तर या संघाला जलसंपदा विभागाची मांजरी येथील शेकडो एकर जमीन शेतीसाठी देण्यात आली होती, मात्र आता ही जमीन पुन्हा जलसंपदा विभागाच्या ताब्यात घेण्याचे आदेश कृष्णा खोरे महामंडळाने दिलेले आहेत। महामंडळाने जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता यांना ही जमीन ताब्यात घेण्याचे आदेश दिले। या जमिनीला कंपाऊंड करण्याचं देखील आता सांगितलं जातंय। तर सुभाष सामुदायिक शेतकी संघाकडून 2015 ते 2025 पर्यंतच्या कालावधीत रेडी रेकनरनुसार भाडे वसूल करण्याचाही महामंडळाचा आदेश। जमीन शासकीय मालकीची असून त्यावर अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाई देखील केली जाईल, अशा प्रकारचा फलक जलसंपदा विभाग या ठिकाणी लावला होता। सुभाष सामुदायिक शेती संघाने सदर जमीन कराराने किंवा खरेदी त्यांना देण्याची केलेली मागणी महामंडळाने अखेर फेटाळलेली आहे। तर आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्याशी जोडले जातात। या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भात ते सविस्तर माहिती देत आहेत। चंद्रशेखर, हे प्रकरण नेमकं काय आहे आणि आता शेतकी संघाला हा दणका दिला जातोय कृष्णा खोरे विकास महामंडळाने, काही या संदर्भातले आदेशही जारी केलेले आहेत? शुभम, खरं तर हा लोकशाही न्यूजचा इनफॅक्ट म्हणावा लागेल, कारण लोकशाही न्यूजने ही सर्वप्रथम बातमी दाखवली होती की 30 एकर जी जमीन आहे सरकारी, ती जमीन जी आहे तो विकण्याचा घाट हा सुभाष सहकारी सोसायटीने घातला होता। आणि याची सर्वप्रथम बातमी ती लोकशाही न्यूजने दाखवल्यानंतर खडबडून जागा झालेलं हे पाटबंधारे विभाग जे आहे ते आता अशा पद्धतीची नोटीस काढून ही सगळी जमीन जी आहे ती पुन्हा जी आहे ती सरकारच्या ताब्यात जाणार आहे। आपण पाहिलं तर 1965 मध्ये साधारण 150 एकर जी जमीन आहे ती पुण्याजवळील मांजरी येथील ही सगळी शासकीय जमीन सुभाष सहकारी संस्थेला खंडाने जी आहे ती भाड्याने शेती करण्यासाठी दिली होती। आणि ही जमीन जी आहे ती कालावधीनुसार त्याची मुदत वाढ जी ती करण्यात येत होती। खरं तर ही सगळी मुदतवाढ होत असताना सुभाष संस्था जी आहे या सुभाष सहकारी संस्थेने ही यातील 30 एकर जमीन जी आहे ती पुण्यातील एका नामांकित बिल्डरला विकण्याचा घाट घातला होता। आणि याची बातमी लोकशाही न्यूजनं गेल्या 15 दिवसापूर्वी दाखवली होती। आणि ही या बातमीची दखल घेत शासनाने मोठे पाऊल जे आहे ते उचललेले आहेत। एकंदरीत सुभाष सहकारी जी संस्था याच्याकडे असलेली ती सगळी जमीन आता पुन्हा शासनाच्या ताब्यात आलेली आहे। काही या संदर्भातील कारवाई काही वेळापूर्वी जी आहे ती पुण्यातील मांजरी इथं झालेली आहे। या ठिकाणी कोणालाही आता प्रवेश देण्यात येणार नाही अशा स्वरूपाचे फलक सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। एकंदरीत लोकशाही न्यूजचा हा सगळा दणका जो आहे तो आता बसल्यानंतर सरकार जी आहे ती सरकारची जमीन जी आहे कोट्यावधी रुपयाची सगळी जमीन आहे, साधारण या जमिनीची किंमत 1800 कोटीपेक्षा अधिकची होती। आणि ही सगळी जमीन जी आहे ती एका बांधकाम व्यावसायिकाच्या घशात जात होती। आणि या संदर्भातली बातमी लोकशाही न्यूजनं दाखवल्यानंतर ही सगळी कारवाई झालेली आहे। शुभम, ठीक आहे चंद्रशेखर, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, मांजरी येथील सुभाष सामुदायिक शेतकी संघाला हा दणका देण्यात आलाय। कृष्णा खोरे विकास महामंडळाने हा दणका दिलेला आहे। खरं तर लोकशाही मराठीचा हा मोठा इम्पॅक्ट मानला जातोय। शेतकी संघाला दिलेली जमीन ताब्यात घेण्याचे आदेश आता देण्यात आलेले आहेत। तर शेकडो एकर शेतीसाठी दिलेली जमीन आता परत घेतली जाणार आहे। तर ही जमीन पुन्हा जलसंपदा विभागाच्या ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। या संघाला जलसंपदा विभागाने मांजरी येथील शेकडो एकर जमीन शेतीसाठी दिलेली होती। तर मात्र आता ही जमीन पुन्हा एकदा जलसंपदा विभागाच्या ताब्यात घेण्याचे कृष्णा खोरे महामंडळाने आदेश काढलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।